Hello, hello. This is the my artifact episode number 2115. आजची तारीख आहे 5 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 10:15. What I'm saying is that आज मी काम केलं. Actually आज मी बजेट बनवला. Actually not बनवला, बनवत आहे. Not completed yet. Okay. बट बजेट बनवताना मला असं रिअलाइज झालं की डूड दिस इज द फर्स्ट टाइम मी कोणत्या गोष्टीचा बजेट बनवून राहिलोय. म्हणजे ऍक्च्युली बजेटमध्ये काय असते की व्हॉट इक्विपमेंट डू यू नीड. ऍक्च्युली तुम्ही खूप विचार केला की कोणकोणते इक्विपमेंट्स मला गरजेचं आहे, काय काय आहे. आणि म्हणजे असे नाही का एकदम खूप कट टू कट घ्यायचं आहे, नाही पण असंही नाही का खूप लेंदी घ्यायचं आहे म्हणजे ज्याची गरज नाही तशी नाही. इट वॉज लाईक दॅट. जे इक्विपमेंट्स आहे आणि जे इम्पॉर्टन्स आहे वगैरे या साऱ्या गोष्टी इक्विपमेंट्स मी घेतल्या म्हणजे त्याची लिस्ट बनवली. का अरे नाही ना, मी नाही घेत पाणी. 5 मिनिट. Alright, what I'm saying is that तर मी काय केलं, बजेट बनवला. ऍक्च्युली व्हॉट इक्विपमेंट डू आय नीड, सो इट जस्ट लाईक मी त्याची लिस्ट बनवली. ओके. त्यानंतर त्या इक्विपमेंट्स बद्दल जाणून घेतलं की युट्यूबवर की या इक्विपमेंट्सचं खरंच का महत्व आहे, म्हणजे माझं काम होऊ शकते का त्यांनी, किंवा वगैरे वगैरे. म्हणजे आज अशा काही गोष्टी जाणून घेतल्या ज्या मला अगोदर नाही माहित होता. लेन्सेस बद्दल मला फारसं माहित नव्हतं, बट आज मी लेन्स बद्दल मला जाणून घेतलं की हाऊ, म्हणजे 85mm आणि 50mm आणि त्यानंतर 70 and 200mm वगैरे याचा मिनिंग काय होतो याची ऑलरेडी मला माहित होतं म्हणा. बट ऍक्च्युली कसं आहे की आज थोडं जास्त डिटेलमध्ये जाणून घेतलंय. ओके. कॅमेरा, त्याची प्राइसेस, येस, मला माहित पडलं की करीब 2,80,000चा कॅनन R5 आहे, 2,90,000चा सोनी A7S III आहे. ओके. आणि 3,00,000ची लेन्स आहे. कॅमेरा बॉडी स्वस्त भेटतात, लेन्सेस बहुत जास्त महाग भेटतात. ट्रस्ट मी डूड, इट वॉज सो एक्सपेन्सिव्ह. 3,00,000चा लेन्स, 3,00,000 रुपीज, 2,90,000. येस. आणि 2,85,000चा तो 85mm वाला लेन्स. दोज आर सो एक्सपेन्सिव्ह लेन्स, बट दोज आर वर्थ इट. कारण ते तर बजेट बनवताना मला खूप मस्त एक्सपिरियन्स आला. आय वॉज इन दी थिंग. मी त्या गोष्टीवर खूप काही जाणून घेतलं. ओके. कॅमेराबद्दल तर सगळं काही केलंय, येस, बट आता मला लॅपटॉप्स आणि त्याच्याबद्दल होणाऱ्या ऍसेसरीज बद्दल पण थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहे की कोणकोणते लॅपटॉप्स हवे आहे मला आणि वगैरे वगैरे. ओके. मग त्यानंतर मग हॉटेल्स कुठे कुठे राहणार आहे, म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये हॉटेल्स, त्या हॉटेल्सची प्राइजेस पण बघायची आहे आणि त्याच्यानुसार बजेट पण करायचं, म्हणजे एक रॅन्डम फिगर काढायची आहे, जेणेकरून मला कळेल की माझा बजेट किती आहे वर्षभराचा. मी वर्षभराचा बजेट घेऊनच चालत आहे. मी मॉनिटायझेशन पकडूनच नाही राहिलोय. मी मॉनिटायझेशनचा जेवढा पण खर्च आहे वगैरे तो इन्व्हेस्टरला घेईल. बट इट जस्ट लाईक दॅट की वर्षभराचा पूर्ण बजेट घेऊनच चालत आहे की मला, राईट. आणि त्यानंतर हॉटेल्स रूम्स आणि त्यासाठी लागणारा पैसा किती लागतो, काय, ह्या साऱ्या गोष्टी त्या बजेटमध्ये इन्क्लूड करायच्या आहे. इन्क्लूड विथ ऑल्सो पेमेंट वगैरे. म्हणजे डिसाईड केलंय की 1,00,000 रुपये म्हणजे 3,00,000 रुपये वगैरे तर भेटेलच. येस. बट जो मॅनेजर आहे त्याला पण इज लाईक 30,000 30,000 वगैरे. ऍक्च्युली त्याचं काम थोडंसं सोपं आहे ना. ऍक्च्युली त्याला सजेशन द्यायचं आहे, मॉनिटरिंग करायची आहे. इट जस्ट लाईक तो 24 hours असले पाहिजे, पण त्याला काम त्याच्या घरापासूनच करायचं आहे. जस्ट लाईक लॅपटॉप किंवा कॉन्टॅक्ट नंबर थ्रू
बस वगैरे या साऱ्या गोष्टी. त्याला असं खूप जास्त याच्यामध्ये हे नाही करायचं. इव्हन लाईक हां, त्याला फक्त मॅनेज करायचा आहे. पैसा मॅनेज करायचा आहे, बजेट मॅनेज करायचं वगैरे, वगैरे. मोस्ट ऑफ द हार्ड वर्क वी आर डूइंग दिस. येस, आम्ही तिघं जण करून राहिलो आहे. सो बट या ही नीड्स टू पे बिकॉज ही इज मॅनेजिंग ऑल दिस थिंग. या मी पूर्ण वर्षभराचा बजेट घेऊन चालत आहे. या की किती खर्च लागेल आणि पाहतो आता काय कसं आहे, कुठपर्यंत येते आणि कुठपर्यंत म्हणजे मला कळेल एक्झॅक्टली. ओके. अरे थांब ना यार, तर बंद कर ना यार गॅस. कोण ठेवायला लावलं? मी नाही करत.